हॅलो एव्हरीवन, कशा आहात? 12:30 वाजले आणि आम्ही डिसाईड केलं लाँग ड्राईव्हसाठी. ॲक्च्युली आम्ही डिसाईड नव्हतं केलं, हे मम्मीने डिसाईड केलेलं माझ्या. इथं इंद्रजीत आहे आणि इथं मी आहे. आम्ही साधंच आवरून गेलो होतो. खूप एक्सायटेड होतो. 12:30 वाजतासुद्धा आमची इथं ट्रॅफिक असते. हा जो हिंजवडी एरिया ना, तिथं असतेच असते. मम्मी आली आहे घरी. ब्लॉग जर माझा यूट्यूबला बघितला नसेल तर तो ब्लॉग प्लीज नक्की बघा. आणि इथं इंद्रजीत मला ना आयुष्यावर बोलू काही ह्याच्यावर मला ज्ञान पाजत होता की फ्युचरमध्ये काय करायचं. मला लिटरली त्याचं ऐकून एवढी झोप आली होती ना, म्हटलं अरे लॉंग ड्राईव्हला पण रोमॅन्टिक ड्राईव्हला आलो आहे, हे कोण बोलते यार. आत्ता CCDला गेलो होतो मस्त. मला रोमॅन्टिक डेटला हा घेऊन गेलेला, कारण की तेव्हाच हे ओपन असते CCD. एक साधारण 1:30-2च्या दरम्यानपर्यंत ही वेळ झाली असणार. आणि आम्ही हां, माझा नवरा तुम्हाला खरं सांगते, कधी त्याला काहीतरी चांगलं काम करायला द्या, ही गोष्ट तो करणारच, काही ना काही उद्योग करणारच. आम्ही घेतो तर संडे ब्राउनी, त्यात ते चॉकलेट्स वगैरे, ते पण मला काही एवढं काही आवडलं नाही. मला वाटतं कंपॅरेटिव्ह बाहेर मी अजून खूप छान खाल्लेलं आहे. पण खूप दिवसांनी आम्ही सनरूफ मी ओपन केलं आणि मस्त बाहेर आले. मज्जा आली. मस्त बाहेर मी बघत होते, कारण की चिनू असल्यामुळे काय ह्या गोष्टी होतच नव्हत्या. पण निवांत असं मस्त असं सनरूफमधून बाहेर आले आणि मस्त छान हवा घेतली. किती छान दिसतंय ना. मी खूपच एन्जॉय केला, खरं सांगते. 2:45 वाजले होते, घरी आलो पटकन आणि झोपायची वेळ झाली. ओके, चलो बाय.